नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण MPSCचा CSATचा 2019चा जो पेपर आहे त्याच्यातले कॉम्प्रिहेन्शन बघणार आहोत। आणि सर्वात आता हा सेट ए आहे, तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्याकडे जो पेपर असेल त्याच्याशी तुम्ही टॅली करू शकता। सेट ए आहे आणि त्याच्यातले 1 ते 5 प्रश्न जे आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, कॉम्प्रिहेन्शन कसं सोडवलं पाहिजे, उतारा कसा सोडवावा, असा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करेल। पण त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी सांगतो की उतारा सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो उतारा आहे, या उतारात जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारेच आपल्याला खालचे प्रश्न सोडवायचे आहेत। हा सगळ्यात पहिला नियम आहे याचा। दुसरी महत्त्वाची बाब उताराच्या बाबतीमध्ये की शक्यतोवर जे प्रश्न आहेत उतार्यामधले, तर गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारण्याचा, म्हणजे उत्तरातले फॅक्ट्स विचारण्याचा जो काही एक ट्रेंड दिसून येतो, तर त्या टाईपचाच हा उतारा आहे। अतिशय सोपा आहे। 5चे 5 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तुमचे मार्क्स देतात, 12.5 मार्क याच्यातून येतात। कॉम्प्रिहेन्शनवर जर तुमची पकड असली तर तुमचा CSATचा स्कोअर खूप चांगला जातो। फक्त याच्याकरता तुमचं रीडिंग आणि ॲट द टाईम ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस त्या गोष्टी कॉम्प्रिहेंड होणं, म्हणजे ते समजून घेणं, ते फार गरजेचं असतं। तर आता हा जो उतारा आहे, कचऱ्यातून कमवा। आता पूर्ण उतारा तर आपण इथं वाचणार नाही, पण मी तुम्हाला या उताराची एक ओव्हरलाईन गाईडलाईन देतो की या उतारामध्ये काय आहे। पिंपरी चिंचवडमधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांतल्या मुलांनी प्लास्टिकचा कचरा जमा केलेला आहे, तो कुंड्यांमध्ये जाणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि तो प्लास्टिकचा कचरा त्यांनी विकलेला आहे। एकंदरच जनजागृती प्लास्टिकच्या कचऱ्यासंबंधीची, ओला कचरा, सुका कचरा या आशयाचा हा पर्टिक्युलर उतारा आहे आणि याच्यावर 5 प्रश्न विचारलेले आहेत। ओके, मी तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही उतारा कसा सोडवावा हे जर बघितलं तर याच्यात स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओमध्ये की तुम्ही जर प्रश्न आधी वाचले तर ते तुम्हाला सोयीचं जातं। आता बघा, हा उतारा तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, अर्न फ्रॉम वेस्ट। हे तुमच्यावर आहे, तुम्ही कुठलं वाचायला घेता। ऑब्वियसली मराठीमधून वाचन पटकन होतं, परंतु जर तुम्हाला मराठीत कुठली गोष्ट खटकली तर त्या केसमध्ये तुम्ही इंग्लिशमधून त्या गोष्टी तिथं बघणं गरजेचं आहे। म्हणजे बघा की आता हा जो पहिला पॅरा आहे इथला वरचा, है ना, हा एवढा पहिला पॅरा आहे, हाच इथं तुम्हाला ट्रान्सलेट झालेला इथं मिळतो पहिल्या याच्यामध्ये। एकंदरच म्हणजे जशी वरच्या उतार्याची मांडणी आहे तशीच या उतार्याची मांडणी आहे बघा, है ना। लास्टचं सेकंड लास्ट वाक्य बघा दोघी। हे का दाखवतोय मी तुम्हाला, कारण याचा अर्थ असा आहे की या अशा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला उतार्यामध्ये कुठेही गडबड वाटली तर लगेच इंग्लिश तुम्ही पडताळून पाहणं गरजेचं आहे, किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला काही खटकलं तर तुम्ही मराठी तोच पॅरा नीट बघणं गरजेचं आहे। तर ही एक बाब लक्षात ठेवा। मग आता याच्यातला पहिला प्रश्न आहे आपला फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे उतार्यातले जे फॅक्ट्स आहेत त्याच्यावर बेसिस हा प्रश्न आहे की सुजान राज, ललित रोहित, भगिनी संध्या, लायन विवेक, तर ही जी लोकं आहेत ही कोण आहेत। आता तुम्हाला मी प्रश्नांनुसार इथं अंडरलाईन पण केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे। हा जो आपला आकाशी रंग आहे तिच्यातला क्वेश्चन फर्स्ट आहे हा। पिंपरी चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय लॉयनचे प्रेसिडेंट विवेक नानिव वडेकर आहेत। TAH शैक्षणिक सल्लागार सुजान राज आहे। क्लीन गार्बेज मॅनेजमेंटचे ललित रोहित यांनी प्लास्टिकची नोंद ठेवलेली आहे, व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे कचऱ्याचं। आणि चौथी व्यक्ती जी आहे सेंट उर्सुलाच्या प्राचार्या भगिनी संध्या। ओके, म्हणजे ही लोक आणि त्यांचं काय नेमकं पद आहे ते याच्यात दिलेलं आहे आणि याच्यावरच जोड्या लावा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की सुजान राज जे आहे तर ते कोण आहेत, शैक्षणिक सल्लागार आहे समजा, हा ना। म्हणजे टिपिकली तुम्हाला तसं विचारलेलं आहे, है ना। शैक्षणिक सल्लागार जे आहेत सुजान राज, त्याच्यानंतर पुढचं जे आहे तुमचं ते म्हणजे ललित रोहित। तर ललित रोहितने काय केलेलं आहे, कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे, म्हणजे तिथं दिलेलं आहे की त्यांनी सगळ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची नोंद ठेवली, म्हणजे काय नियोजन व्यवस्थापन केलं। भगिनी संध्या सरळ आहे एकाच लाईनमध्ये, प्राचार्य सेंट उर्सुला। लायन विवेक जे आहे शैक्षणिक सल्लागार। आता जर तुम्ही हा प्रश्न वाचून उतार्याकडे गेले असता तर तुम्ही पटापट ही लोक आल्यानंतर अंडरलाईन केलं असतं, तुमचा वेळ वाचला असता। हे शेवटी ज्याच्या त्याच्या इच्छावर आहे, हे मी सजेस्ट केलेलं आहे। तुम्हाला जर पहिले उतारा वाचून मग प्रश्नांकडे जायचं आहे तसं तुम्ही जाऊ शकता, हा ज्याची त्याची चॉईस आहे बघा, याच्यातून तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो म्हणजे खालील विधानांचा अभ्यास करा। परमेश्वरा निर्माण केलेल्या, बघा मराठीची अतिशय म्हणजे काय त्याला म्हणणार आपण, MPSC
परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. ओके, वरती स्टेटमेंट आहे असं की परमेश्वराने जे काही केलेलं आहे म्हणजे ओला आणि सुका कचरा कसा ओळखायचा, तर त्या संबंधी सांगितलेलं आहे की परमेश्वराचा जो सगळा आहे तर तो ओला कचरा, आणि दुसरं जे आहे की सुजान राज यांनी हे सांगितलेलं आहे मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. ओके, सो हा एक सिंपल प्रश्न होता. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. आता याने चुकीचं म्हणजे उलटं हे केलं त्याला. आता आपण इकडे जाऊयात. बघा इथं 2 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, सरळ ही ओळ आहे बघा. देवाने निर्माण केलेल्या, रेड इच्यात दिसतंय बघा 2 नंबरच्या याला मी दिलेलं आहे इथं. हा रेड इच्यातला बघा, ग्रीन इच्यातलं हायलाईट बघा. देवाने निर्माण केलेल्या सर्व नैसर्गिक वस्तूंचा समावेश ओल्या कचऱ्यात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा समावेश सुक्या कचऱ्यात होतो. संपलं. सरळ सरळ ओळ आहे. तुम्हाला इथं सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी स्टेटमेंटच इतकं सरळ सरळ दिलेलं आहे की परमेश्वराने निर्माण केलेलं सुका कचरा, तर हे चुकीचं आहे आणि खालचं पण चुकीचं आहे. वरती 2 बरोबर आहे, अ आणि ब. याचं उत्तर आलं तुमचं 4. पुढचा प्रश्न, या प्रश्नात बऱ्याच लोकांची जम्बलिंग होऊ शकते. कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल? कचरा कुंडीत कचरा कधी नसणार आहे? पहिला ऑप्शन आहे कचऱ्याचं वर्गीकरण दुसऱ्यांदा वापरण्यासाठी प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास. नगरपालिकेने ओल्या सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं. आता वर्गीकरण केल्यानंतर कुंडीतला कचरा जातो का बरं? जेव्हा सर्व प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुसऱ्यांदा वापरासाठी वर्गीकरण करून पुन्हा पुन्हा वापरल्यास. ओके, आता प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो कच्चा माल म्हणून प्रक्रिया करून परत वापरा असं म्हटलेलं आहे. पुन्हा पुन्हा वापरण्यास वगैरे असे शब्द वर तुम्हाला आढळत नाही. तरी सुद्धा आपण पहिला जो पॅराग्राफ आहे याचा तो आपण बघूयात. याच्यात 2 गोष्टी आहेत. एक रिजेक्शन मेथडने पण याचं उत्तर येतं. आता हा पहिलाच जो आपला पॅरा आहे याच्यामध्ये सुजान राज या सामाजिक कार्यकर्तीने कचऱ्याचे वर्गीकरण व कचऱ्याचे पुन्हा वापर करण्याचे पैसे मिळतात यासंबंधी जागृती निर्माण केली. म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण करा, त्याचा पुन्हा वापर करा, त्याच्यातून तुम्हाला कच्चा माल म्हणून त्या कचऱ्याचे पैसे मिळतील. कारण तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एवढे कमवले, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तेवढे कमवले. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण अशी कल्पना करूया की सर्व शाळांनी अशी कृती केली तर कचरा कुंड्यात प्लास्टिकचा कचरा नसेल. आपण वापरलेली प्रत्येक गोष्ट जी आता आपल्या उपयोगाची नाही ती कच्चा माल असून त्याच्यावर प्रक्रिया करून ती पुन्हा वापर केला पाहिजे. इतका आहे की पुन्हा वापर करायचा, आणि इथं जो उल्लेख आहे वरती की पुन्हा वापर करायचा, आणि दुसरं म्हणजे काय, तिच्यातून तुम्हाला काय मिळतं, कचऱ्याचा पुन्हा वापर केल्याने पैसे सुद्धा मिळतात. म्हणजे एक हा मुद्दा आहे आणि दुसरा हा इथला मुद्दा आहे. एकंदरच तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला इथं क्लिअर होईल की तिसरा जो प्रश्न आहे आपला, कचऱ्याचं वर्गीकरण हाही मुद्दा आहे आणि प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास हाही मुद्दा आहे. बरोबर. तर आता हा मुद्दा जो आहे तो क मध्ये नाही आहे, कट झालं हे क, आणि ब आणि क मध्ये पण नाही, हेही कट झालं. आता तुमच्याकडं अ आणि ब. आता नगरपालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास तर याचा काही संबंध येत नाही, कारण ते लॉजिकल नाही आहे. तसं तिथं आहे, पण ओल्या आणि सुक्या कचऱ्याचा जो संबंध उतार्यामध्ये आहे की ओला कचरा म्हणजे ईश्वराचा आणि सुका कचरा मानवाचा, एवढंच म्हटलेलं आहे. ओके, तर त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 1 आहे. म्हणजे इनकेस जर तुम्हाला ह्या तिसऱ्या ऑप्शनची गडबड आली की तिसऱ्या ऑप्शनच्या बाबतीत काय करायचं, तर इथं रिजेक्शन मेथड आहे. दुसरं तुमचं कॅन्सल झालं तर ब विषयच संपून जातो, आणि अ आणि क चा ऑप्शन सोबत नाही आहे, तिच्यामुळे हा प्रश्न निघून जातो बाजूला. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते अ उत्तर आहे. ओके, चौथं बघा, सुका आणि ओला कचरा ओळखण्याचा मार्ग कोणी सांगितला? आता सरळ सरळ बघा, सुका कचरा ओला कचरा हा जो मार्ग सांगितला आहे, तर आपण नीट जर वाचलं पहिल्याच याच्यामध्ये, दुसरा प्रश्न आपला जो होता तर तिच्यामध्ये ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचा जो मार्ग आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे, ज्या सुजान राज आहे त्यांनी सांगितलेलं आहे की देवाने निर्माण केलेल्या वस्तू, हे ग्रीनमधलं जे हायलाईट आहे आपलं ते बघा की नैसर्गिक वस्तू, हे सांगितलेलं आहे सुजान राज यांनी की सगळ्या देवाच्या ओला कचरा आणि सुका कचरा. तर ऑब्विसली सुजान राज याचं उत्तर आहे. सिम्पल आहे एकदम, फॅक्ट्स बेस ओरिएंटेड, हा एकदमच तथ्यांवर आधारित आहे उत्तर, आणि तिच्यामुळे उत्तरं पटापट सापडतात. सेंट अँड्रूजच्या प्राचार्यांना प्लास्टिकचा कचरा गोळा करण्याचा संदेश देण्यासाठी कोणत्या दळणवळणाच्या साधनाची मदत झाली? तर ॲक्च्युली आता याचंही उत्तर स्पष्टपणे तिथं दिलेलं आहे. म्हणजे हा उत्तर अतिशय सोपा आहे, सरळ सरळ आहे. तुम्हाला हा जो जांभळ्या रंगाचा आहे बघा, इथं क्वेश्चन 5 लिहिलेलं आहे. मोबाईलवरून पालकांना शाळेच्या संचालकांना संदेश पाठवल्याने मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गोळा झाला. म्हणजे ऑब्व्हियसली इथं काय केलं त्यांनी, मोबाईलवरून SMS पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 2 असं आहे.
सो हे खूप महत्त्वाचं होतं, कारण बघा अतिशय सोपं आहे. तुम्ही जर कूल राहून हे सोडवलं तर 5 इंटू तुमचे 2.5 जवळपास 12.5 मार्क याच्यामधून तुमचे कव्हर होतात. आणि ह्याच उतार्यांमधून जेवढे जास्त मार्क्स आपण काढू शकू तेवढं आपल्यासाठी सोपं होतं. तर हे एक लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.